वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडे येथील सौर ऊर्जेच्या प्लांटकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे वाहनांमुळे पांधन रस्त्याची दुरवस्था। दाभाड येथील सौर ऊर्जेचा प्रकल्प सुरू होणार आहे। सौर ऊर्जा प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांची शेती असल्याने गावातील शेतकरी व सर्व मजूर त्या रस्त्याने जा-ये करतात। परंतु सौर ऊर्जा प्रकल्पावर जाणारी मोठमोठे वाहने जेसीबी पोकलेन ट्रक्स यामुळे बंधन रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झालेली आहे। त्यामुळे गावातील शेतकरी व शेतमजुरांना त्या रस्त्यावरून चालणे सुद्धा शक्य नसल्याने अनेक लोक त्या चिखलात जाऊन पडत आहेत। शेतकऱ्यांचे बैलबंडी व अनेक शेतीची अवजारे नेणे सुद्धा शक्य नसल्याने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या पिकावर फवारणी नांगरणी सुद्धा होत नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी व शेतमजुरांची मागणी अशी आहे की सौर ऊर्जा प्रकल्पवाल्यांनी तात्काळ येथे पांधनवरून टाकून व्यवस्थित करून आपली मोठमोठी वाहने न्यावी, जेणेकरून आम्हा शेतकरी असेच म्हणून जाण्याकरता कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी सौर ऊर्जा प्रकल्प यांनी त्वरित घ्यावी, अन्यथा आंदोलन करून संबंधित पांधन दुरुस्त झाल्याशिवाय कुठलेच वाहन त्या रस्त्याने जाऊ न देऊ असा इशारा घेतलेला आहे। दाभाड्यामध्ये सोलर ऊर्जेचा प्लांट आला आहे। मी त्या सोलर प्लांटवाल्यांचं अभिनंदन करतो की आमच्या गावाचा गौरव आहे। एकीकडे गौरव असून शेतकऱ्याला ज्या दाभाड्याच्या 50-75% शेतकऱ्यांना ज्या पांधनमधून जावं लागते त्या पाण्याची परिस्थिती एवढी गंभीर झाली की 2-2, 3-3 फूट 4-4 फूटचे गड्डे झाले आणि शेतकरी आणि महिलांना एवढा मोठा त्रास भोगावा लागते। मागच्या 12 दिवसापासून मी विविध त्या कंपनीवाल्यांना मी संपर्क केला, पण प्रत्येक कंपनीवाले मला उडवाउडवी उत्तर देत होते, अशी परिस्थिती होती। आज मी सर्व शेतकऱ्याला घेऊन त्या कंपनीचं ज्या तिथे ते गाड्या वगैरे ठेवत होते मी तिथे कुलूप ठोकलं आणि त्यांना सांगितलं की जोपर्यंत आपण हे सर्व काही करणार नाही तोपर्यंत आम्ही कुलूप तुमचं कंपनीचं खोलणार नाही। त्यासाठी आम्ही तातडीने आमच्या गावाच्या वतीने 2 टिप्पर व 1 जेसीबी भाड्याने सांगितला। हे सांगून कशासाठी की बाप तिथे शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, आणि तातडीनं ते अधिकारी सर्व आले। 100 शेतकरी सर्व सोबत होते आणि त्यांच्यासोबत आम्हाला आश्वासन दिला की 2 दिवसात आम्ही पांधन रस्ता पूर्ण करू, अन्यथा न केल्यास संपूर्ण कंपनीचं आम्ही काम बंद करू, एवढं आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आपल्याला सूचना देतो।